नमस्कार. आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आवश्यक डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता की रहिवासी पुरावा म्हणजेच कोणकोणते निवासी पुरावे सादर करू शकता या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर लक्षात घ्या 25% प्रवेशाकरता तुम्ही जे निवासी पुरावा आहे तर यामध्ये रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर वीज देयक म्हणजेच लाईट बिल, त्यानंतर टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, त्याचबरोबर घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही निवासी पुरावा म्हणून सादर करू शकता. तर याचबरोबर 25% प्रवेश प्रक्रियेकरता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचं घर शाळेच्या परिसराच्या जवळ 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या अंतर्गत नाहीये, तर असे कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात. तर यांच्यासाठी त्यांना भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल. तर यामध्ये पाहू शकता की सदरचा भाडे करार दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा. त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असणे गरजेचं आहे. तर लक्षात घ्या सदरची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही निवासी जो पुरावा देणार आहात तो खात्रीशीर व्हॅलिड असणाराच द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही निवासी पुराव्यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहिली.